मंत्रालयाच्या जवळ असणारं आकाशवाणी आमदार निवास या ठिकाणी आता जे कॅन्टीन होतं ते कॅन्टीन देखील आता बंद करण्यात आलेलं आहे। आंदोलक मोठ्या संख्येने या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे। दक्षिण मुंबईच्या अनेक ठिकाणी जे खाऊ गल्ल्या आहेत त्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे आंदोलकांची अडचण होते। खाण्यासाठी आमदार निवासचा एक ऑप्शन होता म्हणजे आकाशवाणी आमदार निवासचं कॅन्टीन, ते देखील आता बंद करण्यात आलेलं आहे कारण संख्या खूप वाढायला लागलेली आहे आणि इथं महाग जेवण दिलं जाते असं देखील या सर्व आंदोलकांचं म्हणणं आहे। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगायचं दादा, काय म्हणणं आहे? आमदार आपल्या साईडला ना, आपणच आमदार आहे, आम्हाला पाणी प्यायला मिळेल। आमदार निवासला गेले तर जेवण तर राहिलं पण पाणी सुद्धा प्यायला मिळेल नाही। आणि तर 150 रुपये राईस प्लेट पर हेड अगोदर कॅश द्या आणि नंतर जेवाय भेटायला असं सांगितले। पाणी सुद्धा प्यायला दिलेलं नाही। पाणी तरी द्या म्हणलं, पाणी सुद्धा देऊ शकत नाही। किती वेळ झाला? किती वेळ झाला? 1 तास झाला आम्ही फिरतो एरियाच्या मंत्रालयामध्ये सुद्धा जाऊ देण्यात। आम्ही काय म्हणजे आम्ही एवढे लोकप्रतिनिधी पाठवून आम्हाला मध्ये बघायला सुद्धा सरकार देना गेले। सरकार काय मराठ्याचा अंत पाहत आहे काय? महाराष्ट्रात सगळे मंत्री गुलाबजामू खात फिरतात, इथं पाणी सुद्धा बंद केलेलं आहे। चहा नाही, पाणी नाही, काही सुद्धा इथं सध्या। आझाद मैदानच्या या आंदोलकांची सध्या मंत्रालयाच्या परिसरामध्ये जेवणासाठी आमदार निवासला ही सर्व मंडळी आली होती, मात्र या ठिकाणी पाणी देखील दिलं जात नाही असं त्यांचं म्हणणं आहे। काय किती वेळ झाला तुम्ही काय नेमकं परिस्थिती? 1 तास झाला साहेब, मी इथं उभारलो, ताण लागली मला, पाणी सुद्धा देत नाही। आमदाराला फोन लावून आले 300 रुपयाला पाणी द्या मला, ताण लागला, कोर्ट पडलंय मला, नाही म्हणले पैसे द्या। आम्ही खाऊन पैसे देतो ना, आधी पैसे मागतायत। ही सध्याची परिस्थिती या ठिकाणची आहे। आझाद मैदान परिसरामध्ये आंदोलन जेवणासाठी या ठिकाणी मंत्रालय शेजारच्या आकाशवाणी आमदार निवासला आले, मात्र या ठिकाणी पाणी देखील दिलं जात नाही असं या सर्व आंदोलकांचं म्हणणं आहे। सध्या समोरचं कॅन्टीन जे आहे ते कॅन्टीन आता बंद करण्यात आलेलं आहे। आपण त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यांचं काय म्हणणं आहे ते देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आकाशवाणी आमदार निवास परिसरामध्ये हे कॅन्टीन आहे आणि हे कॅन्टीन आता बंद करण्यात आलेलं आहे। या संदर्भातलं जे कारण आहे ते देखील सांगण्यात येत नाही आहे। कॅन्टीन का बंद केले हे देखील माहीत नाही। कॅन्टीन बंद करण्यात आले का? कॅन्टीन बंद करण्यात आले? कॅन्टीन बंद केलेलं नाही आहे। कोणी सांगितलं? कोणी सांगितलं बंद आहे? कोणी सांगितलं बंद आहे? या सर्व लोकांचं असं म्हणणं आहे की कोणी बंद केलेलं नाही। शांतपणे सर्वांना भेटण्या सर्व गोष्टी, पण शांततेने गोष्टी घेतल्या पाहिजेत का नको? हे बघा प्लीज साहेब, प्लीज खाली बरं, तुम्ही बघताय आम्ही कोणाला त्रास दिला नाही। घोषणामध्ये त्रास आहे का? आम्ही घोषणा दिल्यामुळे आम्ही मध्ये जेवण केलं, बाहेरून घोषणा आम्ही आतमध्ये जेवण केलं, हे घोषणा देत आले। घोषणा दिल्यानंतर यांनी बंद केलं। मराठा कोणाला त्रास देत नाही, पैसे देऊन खाऊ लागले। आम्ही आतमध्ये होतात, त्रास कोणाला दिला नाही। घोषणा दिल्या, घोषणा थोडा शिस्तीनं घ्या। मराठा बांधवांना सगळ्याला शिस्तीनं आम्ही जेवतो ते बरबरीनं सोडतायत, सगळ्याला जेवण देत आहेत। कुणी गडबड करू नका, माझ्या आता शिस्तीनं घ्या। ते आपल्यासाठीच त्यांनी उघडे ठेवलेले आहेत, त्यांना त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्या। कॅन्टीन चालक देखील आपल्या सोबत होते, त्यांचं असं म्हणणं आहे कॅन्टीन चालू आहे, मात्र या ठिकाणी आंदोलकांची संख्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे। त्यांचीच माणसं बघा ना तुम्ही, साहेबांचीच माणसं आहेत ती बघा, ते बघा हो साहेब। हे सर्व आकाशवाणी आमदार निवास परिसरातील सध्याच्या आपण दृश्य पाहत होतो। या ठिकाणी कॅन्टीन बंद आहे असं त्यांचं म्हणणं होतं, मात्र आतमध्ये कॅन्टीन सुरू आहे आणि या ठिकाणी आंदोलकांचा जे गोंधळ आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो, कारण त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी टप्प्याटप्प्यानं तुम्ही या आणि तुम्हाला जेवण देतो। कॅमेरामॅन दीपेश माझे, संदेश बुरावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।